शरद पवारांची राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शरद पवारांच्या सोलापूरमधील 4 पैकी 3 आमदारांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील या 3 आमदारांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. ही भेट सध्या चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषद निवडणुकांबाबत होती. या तिन्ही आमदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या विरोधात जाऊन थेट भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. ही नाराजी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीत आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल असं खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी उत्तम जानकर यांना सांगितल्याचं बोललं जातं. त्याप्रमाणे जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता, पण ऐनवेळी मोहिते पाटलांनी उमेदवारी वसंतराव देशमुख यांना दिल्याचं बोललं गेलं, ज्यामुळं आमदार उत्तम जानकर यांच्यासहित आमदार अभिजित पाटील आणि आमदार नारायण पाटील नाराज झाले. एवढंच नाही तर उत्तम जानकर यांनी तर थेट मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला असा थेट आरोप केला होता. आता या उमेदवारी राड्यावरूनच तिन्ही आमदार नाराज झाले आणि त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. यामुळं आता तिन्ही आमदार विरोधात गेल्यानं भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना अजूनच मोठी मदत होणार आहे. पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मात्र मोठी कोंडी होणार आहे. नक्की काय घडतंय सोलापूरमध्ये? ही तिन्ही आमदार फुटतील का? काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. राजकीय वर्तुळातून या घडीची अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं काल सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार होती. मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच सोलापूरच्या राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 बडे आमदार अचानक दाखल झाले. यामध्ये शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जाणारे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा समावेश आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीपूर्वीच शरद पवार गटाचे हे 3 शिलेदार भाजपच्या गोटात पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट सामना रंगला आहे. मात्र राष्ट्रवादीनं वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्यानं आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सुरुवातीला त्यांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती, पण आता या तिन्ही आमदारांनी केवळ भेटच घेतली नाही तर थेट भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शरद पवारांच्या पक्षात पडलेली ही उभी फूट असून यामुळे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात स्वतःच्या पक्षातून सर्वात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. सोलापूरच्या या राजकीय भूकंपाच्या मुळाशी आहे ते म्हणजे उमेदवारीवरून रंगलेलं अंतर्गत नाट्य आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत झालेले अंतर्गत वाद. लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणारे हे नेते विधान परिषदेच्या एका जागेवरून समोरासमोर आले आहेत. राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार या विधान परिषद निवडणुकीत आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची अधिकृत उमेदवारी दिली जाईल असा शब्द धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तम जानकरांना दिला होता. मोहिते पाटलांच्या याच शब्दावर विश्वास ठेवून जीवन जानकर यांनी मोठ्या तयारीनिशी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र ऐनवेळी राजकीय समीकरणं बदलली आणि मोहिते पाटलांनी आपले अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे वसंतराव देशमुख यांच्या गळात उमेदवारीची माळ टाकली. हा प्रकार घडताच आमदार उत्तम जानकर यांचा संयम सुटला आणि त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करत मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याच एका नाराजीच्या ठिणगीतून माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील उत्तम जानकर यांच्या पाठीशी उभे राहिले. मोहिते पाटलांच्या या एकतर्फी निर्णयामुळं केवळ उत्तम जानकरच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील पक्षाचे इतर प्रमुख लोकप्रतिनिधीही कमालीचे दुखावले आहेत. त्यातूनच या तिन्ही आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला थेट आव्हान देण्याचं ठरवलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जेव्हा सोलापूर दौऱ्यावर आले तेव्हा या नाराजीचं रूपांतर थेट बंडात झालं। या तिन्ही आमदारांनी महायुतीच्या अधिकृत बैठकीत हजेरी लावत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना थेट पाठिंबा देऊन टाकला, ज्यामुळं आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची राजकीयदृष्ट्या मोठी कोंडी झाली आहे। या संपूर्ण बंडखोरीचं नेतृत्व करणारे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आहेत। शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तम जानकर यांना विशेष महत्त्व देऊन आपल्या गटात आणलं होतं, त्यामुळं ते पवारांचे विश्वासू शिलेदार मानले जात होते। आता त्यांनीच घेतलेली आक्रमक भूमिका पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे। दुसरे महत्त्वाचे नेते म्हणजे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या अभिजित पाटील यांनी अत्यंत कमी वयात सोलापूरच्या ग्रामीण अर्थकारणावर आणि राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाला मोठी ताकद दिली होती, मात्र आता स्थानिक समीकरणांमुळे त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणं पसंत केलं आहे। यात तिसरे आमदार आहेत करमाळ्याचे आमदार नारायण पाटील। करमाळा परिसरातील पाणी प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आक्रमक राजकारण केलं आहे। शरद पवार गटातील या तिन्ही आमदारांचा आपापल्या मतदारसंघात स्वतंत्र वलय आणि हक्काची मतपेढी आहे। सोलापूरच्या या राजकीय घडामोडींमुळे आता विधान परिषद निवडणुकीचं चित्र पूर्णपणे पालटलं आहे। शरद पवार गटाच्या या तिन्ही आमदारांनी तसेच सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचं पारडं अत्यंत जड झालं आहे। या संपूर्ण वादामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यात फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। आमदार फुटणार की पक्षाचे वरिष्ठ नेते यात मध्यस्थी करणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।